औषध घ्यायला तुमचीही माझ्यासारखी अशीच हालत होते का? आता कोणीही माझ्यासमोर आलं ना, की मला एकच वाक्य म्हणत असतात, की "काहीतरी खात पीत जा, नाहीतर वारा आला तरी उडून जाशील." आणि हे ऐकून-ऐकून मी अगदी बोर होऊन गेलेली. त्यामुळेच वेट गेन करण्यासाठी मी हा मिल्कशेक बनवायला घेतला होता. ज्यामध्ये केळी, मनुके, बदाम आणि काळी खजूर असणार आहे. तुमच्याकडे जेवढे ड्राय फ्रुट्स असतील तेवढे तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. मला जेवढे आवडतात तेवढेच मी त्यामध्ये ॲड केले आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास दूध घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि हे पिऊन घ्यायचं. खूप छान लागतं टेस्टला. त्यानंतर मग दुपारी मी गेले होते रानामध्ये कारण शेततळ्याचं काम चालू होतं. तसं तर मी हे शेततळं कसं बनवतात ते पाहिलं नव्हतं आणि तेच मला बघायचं होतं. त्यासाठी मग मी रानात गेले होते. ते शेततळं वगैरे कसं बनवतात ते बघितलं. त्यानंतर कांद्याकडे एक चक्कर टाकला. तर अशी काहीशी कांदी होती आलेली. तर त्यानंतर मग घरी आले. तिकडून यायला थोडासा उशीर झाला होता. त्यामुळे पटकन स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि घरातील काही कामे आवरायची राहिली होती ती आवरून घेतली आणि रात्री जेवण वगैरे केल्यानंतर मग हे औषध घेतलं होतं. कारण थोडीशी थंडीमुळे सर्दी झालेली आहे आणि खोकलाही सुरू आहे. त्यामुळे यांना येताना औषध आणायला सांगितलं होतं आणि ते घेऊन आले होते. पण औषध घ्यायला मला अजिबात आवडत नाही. तुम्ही बघू शकता माझी रिॲक्शन. सगळं काही आवरून झालं. त्यानंतर मग आम्ही दोघं लुडो खेळत होतो. कारण आमचा हा रोजचाच काम आहे. सगळं आवरून झाल्यानंतर 1-2 डाव लुडोचे होतातच आणि ऑब्व्हियसली त्यामध्ये मी हारली होते आज बऱ्याचदा. त्यानंतर मग थोडंसं केस वगैरे विंचरून घेतले कारण झोपायच्या आधी केस वर बांधण्यापेक्षा मला वेणी घालायला जास्त आवडते कारण केस ओढतही नाहीत आणि तुटतही नाहीत वेणी घातल्याने. थोडंसं स्किन केअर वगैरे करून घेतलं आणि असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.